नमस्कार, मॅक्स महाराष्ट्राच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। पुढच्या काही मिनिटांत आपण आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणार आहोत। त्याचबरोबर कोरोनाविषयक राज्याची आणि देशाची काय आकडेवारी आहे हे देखील पाहणार आहोत। सुरुवात करणार आहोत आजच्या सर्वात मोठ्या हेडलाईनपासून। कोरोनाग्रस्त आईचं दूधही बाळासाठी सुरक्षित। WHO जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉक्टर टेड्रोस अधानोम घेब्रेयेसूस यांनी कोरोना पॉझिटिव्ह मातांनी बाळांना स्तनपान करणं सुरू ठेवण्याचं आवाहन केलं आहे। जिनिव्हामध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत डॉक्टर टेड्रोस यांनी म्हटलं की जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत संशोधन केलं आहे। या अभ्यासात असं आढळून आलं आहे की स्तनपानातून विषाणूचा संसर्ग होण्याच्या धोक्यापेक्षाही स्तनपानातून बाळाला होणारे फायदे जास्त आहेत। देशात कोरोनाचा हाहाकार सुरूच। आतापर्यंत तब्बल 190 देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत आहे। यामध्ये भारत 4थ्या स्थानावर आहे। अशातच देशात गेल्या 24 तासात 11,502 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 325 जणांचा मृत्यू झाला आहे। यासोबतच देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 3,32,424 इतकी झाली आहे। चिंताजनक म्हणजे भारतात कोरोना रुग्णांची संख्या 3,32,424 वर पोहोचली आहे। तर आतापर्यंत तब्बल 9,520 रुग्णांना कोरोनामुळे आपले प्राण गमावावे लागले आहेत। दिलासादायक बातमी म्हणजे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना विषाणूच्या वेगात सापडलेल्या रुग्णांच्या तुलनेत ह्या गंभीर आजारावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे। ज्यामध्ये संपूर्ण देशात सध्या 1,53,106 रुग्णांवर उपचार सुरू असून 1,69,798 रुग्णांनी या विषाणूवर मात केली आहे। कुलगाममध्ये 31 CRPF जवानांना कोरोनाची लागण। देशातील कोरोनाची संख्या प्रचंड झपाट्याने वाढत आहे। अशातच कोरोना विषाणूने लष्करातही आपला मोर्चा वळवला आहे। नुकताच हाती आलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरातल्या कुलगाममधल्या 31 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे। हे सर्व जवान CRPFचे आहेत। काही दिवसांपूर्वी कुलगाम येथे असलेल्या 300 जवानांनी कोरोनाची चाचणी करण्यात आली होती। त्यातील 31 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले। भारत चीन सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात लष्कर प्रमुख। गेल्या काही दिवसांपासून लडाख येथे भारत चीन सीमावाद सुरू आहे। त्यामुळे देशाच्या तणावात अधिक भर पडली आहे। भारत चीन सीमेवरील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी दिली आहे। देहरादून येथील सैन्य अकादमीमध्ये शनिवारी पासिंग आउट परेडचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यानंतर ते बोलत होते। जम्मू काश्मीर जवानांकडून 2 दहशतवादी ठार। एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे, मात्र काश्मीर येथे दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरूच आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून जम्मू काश्मीरच्या काही भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली। त्यामुळे तिथे सतत चकमकी सुरू झाल्या आहेत। अशातच जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम येथे आज सकाळपासून चकमक सुरू झाली। या चकमकीत 2 दहशतवादी यांचा खात्मा झालाय। सलग 9व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले। भारतात जवळपास 2 महिन्यांपासून लॉकडाऊन आहे। यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे। अशातच आज म्हणजे सोमवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे। पेट्रोलच्या दरात 48 पैशांची तर डिझेलच्या दरात 59 पैशांची वाढ करण्यात आली आहे। भाववाढीचा हा सलग 9वा दिवस आहे। याआधी केंद्र आणि राज्य सरकारकडूनही इंधनवाढ वाढ करण्यात आली होती। सुशांत सिंह राजपूतवर मुंबईत अंत्यसंस्कार। बॉलिवूड सेलिब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली। अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर मुंबईतील विले पार्ले स्मशानभूमीत अंतिम संस्कार झाले। सुशांत सिंहच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांचे कुटुंबीय पटण्याहून आले होते। टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांची सुशांत सिंहला श्रद्धांजली वाहिली। लॉकडाऊनमुळे खूप कमी लोकांना अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली होती। अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या बांद्रातील राहत्या घरातच आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे।
त्याच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना मिळाला आहे. त्यात फास घेतल्यामुळे श्वास कोंडल्याने सुशांतचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. 3 डॉक्टरांच्या टीमनं सुशांतच्या मृतदेहाची ऑप्टोसी केली. त्यानंतर वांद्रे ठाण्यात त्याचा प्राथमिक अहवाल देण्यात आला आहे. सुशांत सिंहने आत्महत्या केली असून पोलीस पुढील तपास करत आहे. अद्याप कोणतीही नोट मिळालेली नसल्याचं मुंबई पोलिसाचे प्रवक्ते DCP प्रणय अशोक यांनी सांगितलंय. हमेशा हंसता खेलता इतना पॉजिटिव लड़का ऐसा कदम उठाएगा मैंने जीवन में कभी नहीं सोचा था. और मुझे लगता है कि हम लोग ये समय है कि हम लोगों को और ध्यान देना चाहिए कि हम लोगों से किस तरह से पेश आते हैं, कैसे बात करते हैं, कितने लोग अंदर उनके कितना दर्द है हमें पता भी नहीं होगा. तो आई थिंक वी शुड बी काइंड एंड केयरफुल. इस वक्त मुझे लगता है कि वी शुड बी वेरी सेंसिटिव टू हिज फैमिली एंड द पेन दैट हिज फैमिली इज गोइंग थ्रू राइट नाउ. There's a lot of conspiracy theories, a lot of media stories coming up. I think we should avoid that and give his family privacy and give his family some time to heal. फेस लेने देना हमेशा एक परिवार के साथ रहे बहुत ही हुनर, बहुत ही लायक, बहुत ही सुंदर लड़का था, बहुत ही अच्छा लड़का था. कई बार जब भी मैं मिला तो बहुत ही अच्छा लगा मुझे. और मैं खुद शॉक ऐसा कदम क्यों उठाया होगा. कोई बहुत गहरा दर्द हुआ होगा जिससे वो डील नहीं कर पाया. एक पीछे लेना पापा मोबाइल पीछे लेना दोस्त मोबाइल करके आज बाहर निकले हैं. वैभव ओके ना. पिता को ऐसे देखना, परिवार को ऐसे देखना बहुत दर्द है. और मैं सभी लोगों से ये कहना चाहूँगा कि प्लीज़ प्रे फॉर हिज सोल, प्रे फॉर हिज फैमिली बिकॉज़ गोइंग थ्रू अ लॉट ऑफ पेन राइट नाउ. बहुत दर्द हो रहा है उस परिवार को इस वक्त एंड दे आर इनकंसोलेबल. दे really crying so much. This is a time that we should pray. सुशांत ने सुसाइड की बात सामने आई. सुशांतच्या आत्महत्येनंतर कंगना राणावतचा बॉलिवूडवर गंभीर आरोप. सुशांत सिंह राजपूत की मौत ने हम सबको झंझोड़ के रख दिया है. मगर कुछ लोग जो इस चीज़ में माहिर हैं कि कैसे एक पैरेलल नैरेटिव चलाना है, वो इस तरह से चला रहे हैं कि हाँ, जिनका दिमाग कमज़ोर होता है वो ये डिप्रेशन में आते हैं और सुसाइड वगैरह कमिट करते हैं. जो बंदे ने स्टैनफोर्ड की स्कॉलरशिप, वो रैंक होल्डर है इन हिज एंट्रेंस फॉर इंजीनियरिंग, उसका दिमाग कमज़ोर कैसे हो सकता है? अगर आप देखें उनके कुछ लास्ट पोस्ट, वो क्लियरली कह रहे हैं कि लोगों को बैक कर रहे हैं कि प्लीज़ मेरी फिल्में देखो, मेरा कोई गॉड फादर नहीं है, मुझे निकाल दिया जाएगा इस इंडस्ट्री से. अपने इंटरव्यू में वो जाहिर कर रहे हैं कि मुझे क्यों नहीं ये इंडस्ट्री अपनाती है, आई फील लाइक अ लेफ्ट ओवर. तो क्या इसमें इस हादसे की कोई बुनियाद नहीं है? किस तरह से अगर किसी और स्टार किड ने इस तरह से 6-7 के साल के स्पैन में काय पोचे जैसे उनको कोई डेब्यू की कोई एक्नॉलेजमेंट, कोई अवार्ड नहीं मिला, या केदारनाथ या धोनी या छिछोरे जैसी फिल्म, एक गली बॉय जैसी एक वाहियात फिल्म को सारे अवार्ड मिलते. छिछोरे इज द बेस्ट फिल्म एंड द बेस्ट डायरेक्टर, उनकी फिल्म को कोई एक्नॉलेजमेंट नहीं. हमें आपसे कुछ नहीं चाहिए, हमें आपकी फिल्में नहीं चाहिए, लेकिन जो हम खुद करते हैं आप हमारे एक्नॉलेजमेंट क्यों नहीं हमें देते हैं? मुझे इनकी फिल्में, मैं जो खुद फिल्में डायरेक्ट करती हूँ, उनको सुपरहिट फिल्मों को ये फ्लॉप घोषित करते हैं. मुझ पे 6 केसेस क्यों डाले गए? क्यों मुझे जेल में डालने की कोशिश की गई? और मुझे इनके जो चमचे जर्नलिस्ट हैं, वो सुशांत जैसे लोगों पे जो ब्लाइंड आइटम्स लिखते हैं कि वो साइकोटिक है, न्यूरोटिक है, एडिक्ट है. संजय दत्त की एडिक्शन तो आपको बहुत क्यूट लगती है. वो लोग मुझे मैसेज करते हैं कि तुम्हारा बहुत डिफिकल्ट टाइम है, तुम ऐसा वैसा स्टेप मत उठा लेना. ऐसा क्यों कहते हैं मुझे? ये क्यों मेरे दिमाग में डालना चाहते हैं कि आप सुसाइड कर लीजिए? तो ये सुसाइड थी कि ये प्लान मर्डर था? लेकिन सुशांत की गलती यही है कि वो उनकी बात मान गया. उन्होंने कहा तुम वर्थलेस हो, वो मान गया. उसने ही डिडंट रिमेंबर व्हाट हिज मदर टोल्ड हिम. उन्होंने कहा कि तुम्हारा कुछ नहीं होगा, वो मान गया. वो चाहते ही ये है कि वो इतिहास लिखे और ये लिखे कि सुशांत कमजोर दिमाग का था. वो ये नहीं बताएंगे कि क्या सच्चाई क्या है. तो हमें ये डिसाइड करना है कि हु विल राइट द हिस्ट्री. वी विल डिसाइड दैट. महाराष्ट्र एका दिवसात 3,390 नवीन कोरोनाबाधितांची नोंद. राज्यात काल म्हणजे रविवारी कोरोनाबाधितांच्या संख्येत विशेष वाढ झाली आहे. तब्बल 3,000पेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे 3,390 नव्या रुग्णांसह राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही 1,07,958 वर पोहोचली आहे. तर तसेच काल एका दिवसात 120 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी आजपासून लोकल सुरू.
मुंबई महानगर परिसरातून कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल गाड्या चालवण्यात रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारचं एकमत झालंय. त्यामुळे आजपासून पश्चिम रेल्वेवर 120 तर मध्य रेल्वेवरील तिन्ही मार्गांवर 200 लोकल फेऱ्या सुरू होणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडे एका विशेष मागणी केली होती. ती म्हणजे त्यांनी रुग्णालयात सेवा देणारे कर्मचारी जे उपनगरात किंवा दूर राहतात ते लोकलशिवाय कामावर रुजू होऊ शकत नाही, त्यामुळे रुग्णसेवा व्यवस्थित होत नाही, त्यांच्यासाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू करावेत ही मागणी त्यांनी केली होती. अमित शहा यांनी पुन्हा बोलवली सर्वपक्षीय बैठक. देशातील विशेषतः दिल्ली आणि मुंबईमधील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. दिल्लीमधील परिस्थिती भीषण होत असल्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवली आहे. ही बैठक सकाळी 11 वाजता होती. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला स्थान नाही, अशोक चव्हाण. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला स्थान नाही अशी नाराजी माजी मुख्यमंत्री आणि आमदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. तिन्ही पक्षांना समान अधिकार हवेत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. महाविकास आघाडीतील धुसफूस थांबत नसल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालं आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांचा अनुभवाचा फायदा घेतला जात नाही असं काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात म्हणाले होते. 11 जून रोजी सुनील केदार यांच्या बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक झाली होती. आमच्या मागण्या त्या राज्याच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत व त्यामुळे मुख्यमंत्र्यांची चर्चा करू असं थोरात म्हणाले होते. शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता. देशात सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. अशातच या वर्षीचे शैक्षणिक वर्ष केव्हापासून सुरू होणार यावर खूप चर्चा होती. या मुद्द्यांवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता ठोस निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयानुसार ऑनलाईन डिजिटल पद्धतीने प्राथमिक स्तरावर तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात किंवा तुलनेत दूरच्या शाळांमध्ये योग्य ती काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ठोस निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये 15 जून 2020 पासून ऑनलाईन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहेत. मुंबईत 1395 नवे रुग्ण, 79 जणांचा मृत्यू. मुंबईत रविवारी आणखी 1395 रुग्णांची नोंद झाली आहे तर 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा 2190 झाला आहे तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 58,135 वर पोहोचली आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी 1000 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. दर दिवशी सरासरी 3% रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा वाढू लागला आहे. त्याचबरोबर दर दिवशी होणाऱ्या मृत्यूंचे हे प्रमाण वाढत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत 50 पर्यंत रुग्णांचे मृत्यू होत आहेत. ते प्रमाणही आता वाढलं आहे. रविवारी नोंद झालेल्या 79 मृतांपैकी 59 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते तर 20 रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त अन्य कोणतेही आजार नव्हते. यात 55 पुरुष आणि 24 महिला होत्या. 42 जण 60 वर्षावरील होते. इतर अपडेट आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राची वेबसाईट, YouTube, Facebook, ट्विटरला नक्की भेट द्या. धन्यवाद.